हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. तर मी पूजा स्वागत करते तुमचं अजून एक आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि तसं आपल्या चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे पूजा जाधव व्लॉग. तर आता तुम्ही म्हणता पूजा जाधव व्लॉग तर हा जो व्हिडिओ आलेला आहे तर तुम्हाला हा जुन्या चॅनलवरती आलेला आहे. म्हणजे की 2 वर्षापूर्वी मी जे चॅनल चालू केलं होतं त्यावरती. तर मध्यंतरी मी एक दुसरं चॅनल चालू केलं होतं, त्याचं नावसुद्धा पूजा जाधव होतं. तर आता हे दोन्ही नावं थोडेसे सिमिलरच आहेत, त्याच्यामुळं कोणतंही सर्च केलं नुसतं पूजा जाधव जरी टाकलं तरी पण तुम्हाला दोन्ही चॅनल दिसतील. तर हे जे आहे तर ते पूजा जाधव व्लॉग म्हणून आहे. आणि यावरती तुम्हाला 850 सबस्क्रायबर दिसतील. तर ते चॅनल आहे. तर बऱ्याचशा जणींना म्हणजे कळत नाही की कोणतं चॅनल आत्ताचं आहे आणि कोणतं चॅनल जुनं आहे, कारण की दोन्ही चॅनल माझेच आहेत. दोन्ही चॅनलवरती माझाच फेस दिसणार आहे. तर त्यामुळं बरेचसे जण कन्फ्यूज होतात. त्यामुळं मग मी थोडंसं डिटेलमध्ये सांगते. आणि तर आता तुम्ही म्हणता की इतक्या दिवसानंतर व्लॉग टाकते असं तसं. तर आता बरेच दिवस झाले, कारण की आपले म्हणजे मध्यंतरी काही व्लॉग वगैरे म्हणजे जो नवीन चॅनल चालू केला होता त्यावरती येत होते, म्हणजे रेग्युलर नाही आले त्यावरती सुद्धा. आणि जो जुना चॅनल आहे तर त्यावरती मी 2 वर्षापूर्वी, म्हणजे 2 वर्षापूर्वी नाही म्हटलं तरी 1 वर्षापूर्वी व्लॉग टाकणं त्यावरती सोडून दिलं होतं. आणि त्यावेळेस मी तुम्हाला जो नवीन चॅनल चालू केला त्यावरती रिझनसुद्धा सांगितलं होतं की कमून हा मी नवीन चॅनल चालू करावा लागला आहे मला. आणि तेव्हाच खरं सांगायचं तर मला हा चॅनल सोडू वाटत नव्हता. आणि पण त्यावेळेस माझे जे व्ह्यूज आहेत तर ते पण दिसत नव्हते आणि व्हिडिओज पण नंतर जशा ब्लर पण वाटायला लागल्या होत्या. आणि थोडंसं माझ्याकडूनच त्या चॅनलची सेटिंग किंवा काहीतरी म्हणा ते थोडंसं माझ्याकडून म्हणा नाही तर श्रीशाकडून म्हणा काहीतरी हे झालं होतं, सेटिंग बिघडली होती त्याची. तर त्यामुळे मग मी नवीन चॅनल चालू केला होता. आणि तेव्हाच तो चॅनल खरं तर सोडू वाटत नव्हता, कारण की आता या चॅनलवर तुम्ही पाहता की आपले 850 प्लस आपले सबस्क्रायबर झालेले आहेत. आणि इतक्या जवळ येऊन आपण दुसरा चॅनल चालू करावा लागला. त्यामुळं मग म्हणजे हा चॅनल्स मला सोडायचा नव्हता खरं तर. पण त्यामुळं म्हटलं की चला तसंच पुन्हा परत मग किती दिवसानंतर चालू होतं आहे, नाही चालू होत आणि आपण त्यावरतीच व्हिडिओ टाकत राहायच्या. आणि त्यामुळं म्हटलं की पुढचं काय सांगू शकत नाही, कारण की हे मॉनिटाईज पण होईल किंवा नाही होणार चॅनल. त्यामुळं मग मी नवीन चॅनल तेव्हाच घाईघाईमध्ये चालू केला. पण झालं असं की नवीन चॅनल चालू केला आणि इतक्या दिवस या चॅनलवर मेहनत केली. इतक्या जवळ आल्यानंतर मग तो चॅनल सोडावा लागला. त्याच्यामुळं मग या चॅनलवर काही व्हिडिओ बनवायचं काही मन झालंच नाही खरं तर. म्हणजे असं जे करून जितकी एक्साइटमेंट ह्या चॅनलवरती म्हणजे होती ना, म्हणजे जे प्रत्येक व्लॉग बनवायला किंवा प्रत्येक म्हणजे डेली असं व्हिडिओ घ्यायला किंवा ते सगळं माइंडसेट एकदम ठरलेला होता त्याच्यावरती. आणि तसं हे नवीन चॅनल चालू केलं त्याच्यामध्ये मी बरेच दिवस गॅप झाला. त्याच्यानंतर मी व्हिडिओ अपलोड करायला लागले. व्हिडिओ अपलोड केल्यानंतर आणि त्या चॅनलवर म्हणावा असा पण रिस्पॉन्स काय भेटला नाही. आणि म्हणजे रिस्पॉन्स म्हणजे तर त्याच्यावर पण आपण काय कुठं जरी काम करत असलं तरी आपल्याला थोडीफार का होईना एक्सपेक्टेशन आपल्या असतातच. तर तसं झालं. पण त्या चॅनलवरती म्हणजे मी म्हणावा असं त्याच्यावरती व्हिडिओ पण अपलोड केले नाही. आणि माझ्या काय 100% देऊ मी असं कुठलाहीच व्लॉग बनवता आला नाही मला त्यावरती, खरं सांगायचं तर. आणि बनवायचे आहेत किंवा आपल्याला आपलं यूट्यूबचं म्हणजे मला आता तुम्हाला तर इतक्या दिवसात कळायलाच असेल की मला यूट्यूब व्हिडिओ बनवायला खूप आवडतात. भले त्यावरती व्ह्यू येऊ नाही येऊ, पण जिथं आपण प्रत्येक वेळेस जिथं काम करतो ना, तर मी जसं म्हटलं की एक्सपेक्टेशन वाढतातच की आता बाकीच्यांना पण इतके व्ह्यूज येतात वगैरे असं. तर त्यावरून मग आपल्याला पण तसे आले पाहिजे, तरच आपल्याला मग व्हिडिओ बनवायला पण एक मोटिवेशन भेटतं की हा आपण इथं आपण कंटिन्यू करू शकतो काहीतरी. आणि म्हणजे घर वगैरे सगळं पाहून श्रीशाला बघून मला हे एक म्हणजे छान वाटतं, म्हणजे हा प्लॅटफॉर्म जो आहे यूट्यूबचा तर तो. त्यामुळं मग मी सारखं येऊन मध्ये गॅप का होईना पण येऊन मी व्हिडिओ बनायला स्टार्ट करते. आता तुम्ही या अगोदर पण बऱ्याच वेळा म्हणजे पाहिलं असेल की त्या चॅनलवरती मला कंटिन्यू व्हिडिओ टाकायला जमलं नाही, कारण की माझीच डिलेवरी वगैरे मध्ये म्हणजे मध्ये नाही म्हणता येणार, पण डिलेवरी वगैरे झाली तर नंतर वर्षभर तर आपलं मुलांमध्ये जातं. चांगले ते बोलूच तोपर्यंत, त्यांचं खाणं पिणं व्यवस्थित त्यांच्या हाताने खाऊच तोपर्यंत. आणि त्याच्यामुळं मग थोडंसं बिझीच होतं शेड्यूल. आणि काही जास्त बाहेर पण जाणं काही जास्त होत नव्हतं त्यावेळेस. पण त्याच्यामुळं मग इतके काही व्हिडिओ पण बनवण्यात आले नाही, काही नाही. आणि माहेरी गेलं ना की आपण थोडासा आळसच करतो. तिथं गेल्यानंतर आपल्याला म्हणजे साधं काम पण म्हटलं तरी आपल्याला आपण ते करत नाहीत. मग आता तिकडे गेल्यानंतर पण तसं झालं की मग मी बऱ्याच वेळात व्हिडिओ बनवल्याच नाही. आणि तेव्हा म्हणजे ह्या चॅनलवरती मी तेव्हा व्लॉग्स बनवत होते आणि इतका चांगला कमी टायमामध्ये तुम्ही मला रिस्पॉन्ससुद्धा दिला होता. आणि पण मला त्यावेळेस म्हणजे इतकं काही नॉलेज नव्हतं की आपण रेग्युलर व्हिडिओ टाकायचे असतात वगैरे.
तर मग मध्ये जसं जसं मी गॅप घेतला तसं तसं थोडंफार नॉलेज पण घेतलं असं बाकीच्यांकडून पण, म्हणजे कोणी व्हिडिओ वगैरे जे नाही का बनवतात किंवा असं, तर त्यावरून आणि बऱ्याचशा गोष्टी त्यानंतर पण बऱ्याचशा गोष्टींचं नॉलेज आलं. पण त्यानंतर आपला हा जो चॅनल आहे तर त्याचंच म्हणजे व्हिडिओज वगैरे शो करत नव्हतं, व्ह्यूज पण शो करत नव्हतं. मग म्हटलं की हा चॅनल मलाच वाटलं की मग असं कसं काय होतं आहे, कारण की कधी कधी यूट्यूबच्या गाईडलाईनच्या खिलाफ जरी एखादी व्हिडिओ गेली तर ती ऑटोमॅटिक डिलीट होत असते. तर मला असं वाटलं की ह्या चॅनललाच काहीतरी झालं आहे त्यामुळं, आणि मग तिथं मी व्हिडिओ बनवणं सोडून दिलं. त्याच्यानंतर मग हे जे नवीन चॅनल चालू केलं तर पूजा जाधव म्हणूनच केलं होतं ते पण, का तर जास्तीत जास्त सबस्क्रायबर इकडं जास्त होते. तर मला असं वाटलं की जास्त कन्फ्यूज नाही होण्यासाठी मग मी त्या चॅनलचं नाव काही जास्त वेगळं ठेवलं नाही आणि मग तिकडं चॅनल चालू केलं. पण त्याच्यावर म्हणावं असतं काय मला व्हिडिओ बनवताच आल्या नाही, कारण की माझा मूडच नव्हता त्या चॅनलवरती व्हिडिओ बनवायला. आणि 850 म्हटले तर आपलं चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी आपल्याला 1K सबस्क्रायबर बनावं लागतात आणि 4000 वॉच टाईम लागतो. तर तो 4000 वॉच टाईम खूप डिफिकल्ट असतो आणि तो पण माझा कंप्लीट होत आला होता. पण आता ते नंतर सांगेन कधीतरी त्यावरती आपल्याला व्हिडिओ बनवावाच लागणार आहे किंवा बनवूनसुद्धा मी. तर त्यासाठी पण इतक्या जवळ येऊनसुद्धा मी थोड्या म्हणजे काय म्हणता येईल ना, कंटाळा केल्यामुळं म्हणा किंवा काही माझं मन म्हणजे मूडवरती म्हणा, असं कधी कधी मी व्हिडिओ टाकत असते ना, जेव्हा मन असेल तेव्हा मी व्हिडिओ टाकला, कधी नाही टाकला. तर माझे फक्त तिथं 130च तास राहिले होते आणि 150 आपले आता 168 सबस्क्रायबर झालेले होते ऑलरेडी ह्या चॅनलवरती. तर जेव्हा मी या चॅनलवरती व्हिडिओ टाकायच्या बंद केला त्यावेळेस, तर मग असेच आपले समजा 150 सबस्क्रायबर धरा आणि 130 150 तास धरा समजा, तर एवढेच बाकी होते. पण तिथून पुन्हा आपलं चॅनल इतकं रिटर्न आलं. सबस्क्रायबर काही डिलीट वगैरे होत नाहीत, म्हणजे ते आहेत तसेच राहतात किंवा कमी जास्त होत राहतात, त्याचं काही नाही. पण जो वॉच टाईम असतो तो आपला कमी होत येतो. तर आता मला पुन्हा नव्याने एवढा सगळा वॉच टाईम कंप्लीट करायचा आहे या चॅनलवरती. आणि जसं मी ह्या चॅनलला त्या दिवशी मी ओपन करून पाहिलं, जस्ट असंच ओपन केलं होतं, तर तेव्हा मग मी पाहिलं की मी किती मेहनत केली होती, किती छान छान व्हिडिओ बनवल्या होत्या, किती छान छान कंटेंट मी तुमच्यासोबत शेअर केले होते, ते पण एकदम व्यवस्थित जशी मला शेअर करता म्हणजे येत होते. त्यावेळेस ते एवढं नॉलेज पण नव्हतं, तरी पण त्या ह्याच्यात किंवा थोडीशी भीती पण वाटत होती, तरी पण मी तुमच्यासोबत शेअर केले, तरी ते तुम्हाला आवडले. म्हणून मला असं वाटलं की मला या चॅनलवरतीच व्हिडिओ अपलोड करायला पाहिजे. आणि बरेचसं मी त्या चॅनलवरती सगळं सेटिंग वगैरे करून आता व्यवस्थित सगळं चॅनल म्हणजे झालेला आहे. त्याचा वॉच टाईम वगैरे तो आहे, तर तो सुद्धा असा म्हणजे जास्त वाढताना पण दिसतोय. तर आता मी व्हिडिओज टाकले ना तर तुम्हाला दिसून जाईल. तर आता सगळे सेटिंग वगैरे मी ती केलेली आहे. आणि कसं असं काही गोष्टींचं पूर्ण नॉलेज नसतं तेव्हाच आपण काहीतरी स्टार्ट करतो. मग थोडेफार असे छोटे मोठे प्रॉब्लेम ते येत जातात, पण आपण काही गोष्टी सोडून द्यायच्या नसतात. तर हे मला चांगलं कळालं आहे, कारण की इतक्या मॉनिटायझेशनला माझं चॅनल यूज तोपर्यंत मी व्हिडिओज अपलोड केले आणि त्या पण कमीत कमी व्हिडिओ, त्यात 100 व्हिडिओमध्येच माझं चॅनल मॉनिटाईज व्हायला लागलं होतं. त्याच्यामध्ये पण आपले शॉर्ट व्हिडिओ भरपूर होते आणि लाँग व्हिडिओ कमी होते त्यावेळेस. तर आता बऱ्याचशा ताई आहेत तर त्या माझ्या स्टार्टिंगपासून व्लॉग पाहतात आणि त्यांना तर सगळं माहितीच आहे. पण जे कोणी नवीन जे कोणी आता ॲड होणार आहे तर ते त्यांच्यासाठी मी एवढं सगळं मला सांगावं लागतं आता स्टार्टिंगपासून. आणि ॲक्च्युअल झालंच असं आहे की मला पुन्हा आता जुन्या चॅनलवरती व्हिडिओ बनवायचे आहेत ना, तर त्यासाठी मी खूप एक्सायटेड आहे. आणि तर तुम्ही म्हणता की आता बरेच दिवस झालेत, तर आम्ही आता आर्मी क्वार्टरमध्ये सुद्धा आलो आहे. आणि तुम्ही या अगोदरचे लॉग पाहत असाल ते मी घरी होते त्यावेळेसचे सासरचे. तर आता इथून पुढचे तुम्हाला आर्मी क्वार्टरमधले लॉग तुम्हाला पाहायला भेटणार आहे. आणि ते प्लस ते सगळ्या गोष्टी शेअर म्हणजे माझ्यासाठी ते सगळ्या गोष्टी नवीनच आहेत आणि फर्स्ट टाईम मी इकडे आलेले आहेत. तर ऑफकोर्स माझ्यासाठी नवीनच असणार आहेत आणि तेवढीच मी एक्सायटेड पण असणार आहे, कारण की सगळेच असतात. तर त्यामुळं आणि तर या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी खूप एक्सायटेड आहे. तर आय होप की तुम्ही सगळे लॉग एन्जॉय करता आणि आय होप की मला पण रेग्युलर कंटेंट तुमच्यासोबत शेअर करता यावेत, कारण की आता श्रीशाला इथे सांभाळण्यासाठी आता तसं घरी असल्यावर बरेचशी माणसं असतात, तसं मग इथं ती माझ्यापाशीच असते. त्यामुळं तर पाहूयात आता जसं तसं मी तर जास्त तर मेहनत करण्याचा प्रयत्न करणार आहे आता इथून पुढे तरी. आणि कारण की आता श्रीशा पण बऱ्यापैकी तिला सगळ्या गोष्टी समजत आहेत, ती तिच्या तोंडाने सांगू शकते, सांगते पण बऱ्याचशा गोष्टी. तर तसं या अगोदर मला सगळं लक्ष द्यावं लागायचं तिला, तर आता ते सगळं काही म्हणजे आता तिला बऱ्यापैकी सांगता येते. तर त्यामुळे मग आता थोडीशी मी फ्री झाली आहे आणि मग आता फ्री झाली तर टाईम पण उरतो इकडे थोडाफार. आणि काही काही काय होतं सकाळचं तर ती काढल्यासारखंच आहे, तर रेग्युलर काम वगैरे ते सगळं 12 साडेबारा वाजेपर्यंत तर ते सगळं होतं. त्यानंतर मग मधला जो पिरियड असतो तर त्यामध्ये मी फ्रीच असते.
तर म्हटलं मग तसंच टाईम आपला असाच जाण्यापेक्षा डेली तर आपण पुन्हा एकदा लॉगिंगला स्टार्ट करू. कारण की जी गोष्ट आपल्याला आवडते ना आपण ती सोडू शकत नाही, म्हणजे सुटतच नाही म्हणा. तर मी किती काही झालं तर मी पुन्हा तिथेच येते. मी सगळ्यांना तेच म्हणते, मी लॉगिंग चालू करणार आहे पुन्हा. तर आता मी फायनली आजच्याला लॉगिंगला स्टार्ट केलं आहे. आणि आय होप की तुम्ही पण इथून पुढचे जे लॉग आहेत तर ते मीच तुमच्यासोबत शेअर करायला खूप एक्सायटेड आहे. तर आय होप ते तुम्ही एन्जॉय पण करता आणि छान असा काय म्हणतात सपोर्टसुद्धा करता. तर आणि आपल्या चॅनलला म्हणजे असं जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा. कारण की जेणेकरून आता जे पुराणे जे काय म्हणतात या चॅनलवरचे जे सबस्क्रायबर आहेत तर तर असं मी काही व्हिडिओ टाकला नव्हता इथून पुढे आपले व्लॉग वगैरे काही येणार नाही असं तसं. तर एक टाकला होता, त्यानंतर मी डिलीटसुद्धा केला होता. कारण की मला तो व्हिडिओ सगळं टाकूशी वाटत नव्हता खरं सांगायचं तर. कारण की इतक्या दिवस आपण या चॅनलवरती आपण मेहनत केली आणि त्यानंतर आपण अशी व्हिडिओ टाकायची, त्याच्यामुळे मला ती चांगली वाटत नव्हती. मी ती पुन्हा डिलीटसुद्धा केली होती. तर आता त्यामुळं म्हटलं की आपण आता ही म्हणजे चांगली काय म्हणता येईल टॉपिक आहे. तर तो तर आपण शेअर तुमच्यासोबत केलाच पाहिजे. तर आता इथून पुढे लॉग येणार आहेत हे तुम्हाला म्हणजे माहिती होण्यासाठी मी हा आजचा इंट्रो व्हिडिओ म्हणा, नाही तर माझा पुन्हा एकदा माझा स्टार्टिंगचा व्हिडिओ म्हणा. तर तो तुमच्यासोबत मी आज शेअर करते. आणि आपले जे रेग्युलर जे लॉग आहेत तर ते उद्यापासून तुमच्यासोबत मी हळूहळू शेअर करेन. आणि आम्ही इथे कधी आलो काय, आता बरेच दिवस झालेत आम्ही इथे आलेलोसुद्धा. तर हळूहळू त्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत इथून पुढे मी शेअर करत जाईल. तर आय होप की तुम्ही जास्तीत जास्त आता सपोर्ट करा. कारण की यानंतर काय आता बऱ्याच वेळा मी ह्या चॅनलवरती व्हिडिओ टाकल्या, त्या चॅनलवरती व्हिडिओ टाकल्या, पुन्हा ह्या चॅनलवरती व्हिडिओ टाकू राहिले. तर आता म्हणजे थोडंसं माइंड पण हे आहे. कारण की पुन्हा असं नव्याने सुरुवात झाल्यासारखं वाटतं मला. त्या सगळ्या गोष्टी पुन्हा त्या नवीनच वाटायला लागले मला सगळं. त्यामुळं मग आता थोडंफार इकडं तिकडं तो होतच म्हणजे. तर आता ते डेली जसे जसे लॉग येतील तर तशा तशा त्या सगळ्या गोष्टी कवरसुद्धा होतील. आणि जे मला माझ्या माइंडमध्ये आहे तुम्हाला आत्तापर्यंत शेअर करायचं आहे ते तर माझ्याच्याने मला असं वाटतं आहे ते झालेलंच नाही आहे. तर ते सगळ्या गोष्टी मी हळूहळू इथे तुमच्यासोबत शेअर करेन. आणि बरेचसे प्लेसेस आहेत की तुमच्यासोबत आता नवीन नवीन मी तुम्हाला माझ्यासोबतसुद्धा व्हिजिट करायला भेटतील. कारण की आत्ता आम्ही इथे जे क्वार्टरमध्ये आलो आहे तर आता काही दिवसानंतर आम्ही दुसऱ्या ठिकाणी पोस्टिंग आऊट जाणार आहे. तर तिकडचं सगळं काही वेगळं असणार आहे. तर ते सगळं मी तुमच्यासोबत सगळं काही शेअर होईन आपमतच आता. ते काही मला तुम्हाला सांगायची गरज नाही. जर रेग्युलर व्लॉग आपले म्हणजे येतील, आय होप की येतीलच. तर प्रयत्न कर मी तसा टाकण्याचा. तर तुम्ही पण त्यासाठी एक्सायटेड असावात मला असं वाटतं. आणि आपल्या चॅनलला म्हणजे आपल्या व्हिडिओजला भरपूर लाईक आणि कमेंट करत जा आणि शेअरसुद्धा करत जा, जेणेकरून आपल्या व्हिडिओला लाईकसुद्धा येतील आणि मला बनवायलासुद्धा आनंद वाटेल. कारण की जितके जास्त आपल्या व्हिडिओला लाईक जरी आले त्यावरून आपल्याला कळतं की आपले व्हिडिओ किती जणांना आवडतील. तसे भरपूर जणं आता गावाच्या तिकडल्या भरपूर लेडीज पाहत आहेत, म्हणजे माझ्या माहेरी पाहुण्यांमध्ये, इकडं सासरी, इकडं पण पाहुण्यांमध्ये. तर सगळेच एक्सायटेड आहेत माझे इकडचे लॉग पाहण्यासाठी. तर त्यामुळं सगळेजण म्हणत होते, असं कॉलिंग थ्रू पण म्हणतात की नाही का लॉग पुन्हा म्हणजे नाही का तू लॉगिंग बंदच केले का, तू करणार नाही का चालू. तर करत जा, छान बनवत होती. सगळ्यांना माझी लॉगिंग खूप आवडत होती खरं सांगायचं. त्याच्यामुळेच एवढ्या कमी टायमामध्ये माझे 1K सबस्क्रायबर होण्यासाठी आले होते. ते पण इतक्या कमी व्हिडिओ अपलोड केल्या होत्या मी. आणि शॉर्ट व्हिडिओमध्ये तर आपण काय जास्त बोलत वगैरे नाही, काही नाही. आपले म्हणजे असं सॉन्ग वगैरे टाकूनच मी आपल्या व्हिडिओ शेअर करत होते. त्याच्यामुळं शॉर्ट व्हिडिओ जास्त होत्या त्यावेळेस. पण तरी पण म्हणजे कमी लाँग व्हिडिओमध्ये पण मी जास्त म्हणजे सगळ्यांना माझे व्लॉग वगैरे खूप आवडत होते. पण त्यावेळेस मलाच ती माझी किंमत कळाली नाही. पण आता पाहूयात आता इथून पुढं आपले व्लॉग कसे होत आहेत काय. तर चला, तर मग आजच्या व्हिडिओला आता मी इथे सेंड करते. नाही म्हणता म्हणता भरपूर मोठा व्हिडिओ झाला आहे. तर आता मी इथेच आजचा व्हिडिओ थांबवते. तर आय होप की तुम्ही उद्याच्या व्हिडिओसाठी एक्सायटेड असाल आणि मी सुद्धा आहे तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी. तर चला तर भेटूयात मग आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.